येवल्याच्या राजापूरमध्ये रानडुकरांनी धुमाकूळ घातलाय। शेतकऱ्यांनी मे महिन्यात केलेल्या पेरणीमुळे पिकंही जोमात आली आहेत। मात्र रानडुकरांनी या पिकाची नासाडी सुरू केली आहे। रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशा मागणीसाठी शेतकऱ्यांनी येवला तहसील कार्यालयामध्ये निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला। येवला तालुक्यात महावितरण कंपनीकडून अनेक ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर आणि विजेचे पूल उभारणी सुरू आहे। दरम्यान ही कामं अंदाजपत्रकानुसार होत नसल्याचा आरोप भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आला। अनेक ठिकाणी खांब पडल्याने वीज पुरवठा सतत खंडित होतोय। दिंडोरी तालुक्यात वानरवाडी शिवारामध्ये चव्हाण वस्ती परिसरामध्ये बिबट्याचा वावर पाहायला मिळतो। या ठिकाणी वन विभागाने ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले होते। दरम्यान बिबट्याच्या हालचाली या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाल्यात। या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक करतायत। वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे गेटवे उरणमधील विविध बंदरांमध्ये तिसऱ्यांदा धोक्याचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे शुक्रवारी दुपारपासूनच गेटवे एलिफंटा, गेटवे जेएनपीटी, मोरा भाऊचा धक्का, करंजा रेवस या मार्गावरील सागरी प्रवासी वाहतूक बंद केलेली आहे। खराब हवामान आणि अवकाळीचा फटका सागरी प्रवासी वाहतुकीलाही बसला। नाशिकच्या निफाडमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून वीज पुरवठा सुरळीत केलाय। या ठिकाणी पावसामुळे सतत वीज पुरवठा खंडित होत होता। त्यामुळे रात्रीच्या अंधारात 33 केव्ही लाईनवरील बिघाड कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यामध्ये घालून दुरुस्त केला। नाशिकच्या नांदगावमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला। नगर परिषदेनं डास निर्मूलन जंतुनाशकांची फवारणी न करता अशुद्ध पाणी पुरवठा करून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आणल्याचा आरोप यावेळी केला गेलाय। तसंच प्रशासनानं कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। नाशिकच्या येवल्यामध्ये अंदरसूलमध्ये एका घरातला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। यावेळी अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आणली गेली। त्यामुळे होणारा अनर्थ टळला। यवतमाळमधील रखडलेल्या नाट्यगृहाची पालकमंत्री संजय राठोड यांनी पाहणी केलेली आहे। नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात येत असलेले हे नाट्यगृह तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ। लवकरात लवकर नाट्यगृह सेवेत दाखल करा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। राज्य शासनाने इयत्ता पहिलीसाठी लागू केलेला नवीन अभ्यासक्रम गाणी, चित्रकला, खेळ, नृत्य यावर आधारित आहे। तसंच या अभ्यासक्रमामध्ये भाषा, गणित, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव, आरोग्य आणि कला या विषयांचाही समावेश आहे। त्यामुळे मुलांना हसत खेळत शिकता येणार आहे। राज्यात पावसाचा जोर वाढलाय। तसंच ठाणे, कल्याण, भिवंडी परिसराला पावसानं झोडपून काढलंय। तर या दरम्यान वीज पडल्यानं 9 जणांचा मृत्यू झालाय तर 7 जण गंभीर जखमी झाले। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं अप्रत्यक्ष बिगुल वाजलेलं आहे। जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणनिर्मितीसाठी ग्रामविकास खात्यानं जिल्हा प्रशासनांना लेखी निर्देश जारी केलेले आहेत। 33 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांसाठी लवकरच निवडणुका होणार आहेत। त्यासाठी आता 18 ऑगस्टपर्यंत गट आणि गणरचना जाहीर करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले। महाराष्ट्रात 5 विदेशी विद्यापीठांना केंद्र सरकारनं मान्यता दिल्याचं कळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। यामध्ये ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलियासह इतरही देशांच्या नावाजलेल्या विद्यापीठांचा समावेश आहे। जागतिक पातळीवरचं सर्वोत्तम शिक्षण मिळावं यासाठी हे करार करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। माळेगाव साखर कारखान्याचा चेअरमन मीच होणार असं विधान अजित पवारांनी प्रचार सभेत केलंय। माझ्यात कारखान्याचं भलं करण्याची धमक असल्याचंही अजित पवार म्हणाले। पाऊस आल्यावर ठरवू नेमकं छत्री घ्यायची की रेनकोट असं सूचक उत्तर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं होतं। अजित पवारांसोबत जाणार का असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला असता त्यावर सुप्रिया सुळे यांनी हे उत्तर दिले। मुंबईत विक्रोळी उड्डाणपुलाच्या उद्घाटनावेळी श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली। भाजपनं यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला। तसंच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कोणताही औपचारिक समारंभाची वाट न पाहता पूल नागरिकांसाठी खुला करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते। मंत्री छगन भुजबळ पाठोपाठ भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनीही नाशिक महापालिका आणि पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केलेली आहे। नाशिकमधील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाला महापालिका आणि पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचं फरांदे म्हणाले।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या उपक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खीरपुरीचं वाटप करण्यात आलं। पालकमंत्री पंकजा मुंडेंना निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकरी आंदोलकाला पोलिसांनी ढकलून देऊन जमिनीवर पाडलं। जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील ही घटना आहे। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर हा प्रकार घडला। जळगाव जामोदमधील आमदार संजय कुटेंचं घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। घर जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून संग्रामपूरमधील तरुणानं घर जाळण्याचा प्रयत्न केलाय। एसटी महामंडळाअंतर्गत 5 प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आलेली आहे। मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती आणि नागपूर असे 5 प्रादेशिक विभाग तयार करण्यात आले आहेत। नियंत्रण, नियोजन आणि समन्वयासाठी 5 प्रादेशिक विभागांची रचना केली गेली आहे। गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना गिरणी कामगारांसाठीच्या गृह योजनेतून घरं देताना नियमानुसार 2.5 लाखांचं अनुदान मिळावं अशी मागणी गिरणी कामगार कृती समितीने केली आहे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले। जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पोलिसांच्या वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं। 1,82,00,000 निधीतून पोलिसांसाठी नवीन वाहनं खरेदी केलेली आहेत। त्यामुळे पोलिसांना आता गुन्ह्याचा तपास वेगात करणं सोपं होणार आहे। पुणे मॉडेल स्कूल आणि मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण सोहळा पार पडला। जिल्हा परिषदेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच शिक्षण मंत्री दादा भुसेही उपस्थित होते। गडचिरोलीतील जागतिक रक्तदाता दिनानिमित्त पोलीस दलाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरामध्ये एकूण 330 रक्तदात्यांनी रक्तदान केले। तसंच प्रथमच आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी देखील शिबिरामध्ये सहभाग घेतला। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानं 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी शहरातील अनधिकृत शाळांचं सर्वेक्षण केलंय। त्यामध्ये 6 इंग्रजी माध्यमांच्या शाळा अनधिकृत आढळल्यात। दरम्यान या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचं आवाहन पालकांनी केलेलं आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हिनं नीट परीक्षा उत्तीर्ण केली आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधील सभेतून वैभवीला फोन करून शुभेच्छा दिल्यात। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने ही परीक्षा देऊन उत्तम यश संपादन केल्यानं सुळेंनी पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या। बच्चू कडूंच्या मागण्यांबाबत अधिवेशनात चर्चा करू अशी माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावर तोडगा काढतील असंही वक्तव्य त्यांनी केलंय। मनमाडमध्ये प्रहार संघटनेनं धरणे आंदोलन केलं। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला। तसंच संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मंडल अधिकाऱ्याला निवेदन देण्यात आलं। आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं दिव्यांग सहभागी झाले होते। अहमदाबाद विमान अपघाताआधी पायलट सुमित सबरवाल यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजेच ATCला आपत्कालीन संदेश पाठवला होता। त्यांचा तो अंतिम संदेश समोर आलाय। सबरवाल यांनी 3 वेळा मेडे असा उल्लेख केला। पॉवर मिळत नाही, विमान झेपावत नाही, वाचणार नाही असा त्यांचा अखेरचा संदेश होता। एअर इंडियाच्या काही फ्लाइट्सना पर्यायी मार्गावर वळवण्यात आलंय। इराण आणि मध्य पूर्वेत उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले। त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही फ्लाइट्स पर्यायी लांबच्या मार्गाने वळवण्यात आल्या। अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघाताबद्दल केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी शोक व्यक्त केलाय। तसंच तपास पथकानं ब्लॅक बॉक्स जप्त केलाय। त्यातून अपघाताची कारण उघड होऊ शकतं असं नायडू यांनी सांगितलंय।